रत्नाकर खन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास दर्यापूर तालुक्याचे उभाटा सेनेचे नवनियुक्त तालुका प्रमुख प्रमोदजी धनोकर झाल्यानंतर इथं पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळा कृषी भवन येथे आयोजित केलेला होता। त्या आयोजनाप्रसंगी आपल्या भारताच्या सीमेवर ज्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतलेला होता, माऊली धांडे येथील देवदासजी बर्डे ते कॅप्टन या पदावर होते आणि बंडूभाऊ निंबोकार यांचा यावेळी माननीय देशमुख साहेब आणि गजानन लवटे आमदार दर्यापूर, परागजी गुर्दे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तशी उभारल्या गेली नाही, त्याकरता कित्येक जणांनी बलिदान दिलं। आजही 82 वर्षाचे गावंडे गुरुजी इटकीचे आणि जगदीशभाऊ मोरे अडुळा बाजारचे हे लोक अजूनही शिवसेना म्हणजे शिवसेना या ब्रीदवाक्यावर ते तयार आहेत। अजूनही किती शिवसेना दुभंगली तरी गेली नाहीत। म्हणून आज या पदाधिकारी संवाद मेळाव्यात फाउंडर मेंबर श्री गावंडे गुरुजी आणि आज जवळजवळ 70 ते 75 वर्षाचे जगदीशभाऊ मोरे अडुळा बाजारचे यांचा सांपत्निक इथे सत्कार करण्यात आला। त्यांच्या पत्नींनासुद्धा वाटावं की नाही, माझा नवरा हा शिवसेनेसाठी झटला आणि त्याचा आज त्यांना फळ मिळतं आहे। फळ म्हणजे की त्यांना की असं काही मोठं पद म्हणा किंवा हे मिळत नाही, पण त्यांचा सांपत्निक सत्कार जर या वयात होत असेल तर त्यांच्या पत्नींनासुद्धा धन्य वाटतं आहे की नाही, माझा नवरा ज्या पक्षाचं काम केलं त्या पक्षानं उत्तरार्धात त्यांच्यासोबत आमचासुद्धा सत्कार केला। म्हणून असे हे फाउंडर मेंबर गावंडे गुरुजी आणि जगदीशभाऊ मोरे। माननीय जगदीशभाऊ मोरे आणि त्यांच्या संपत्ती ज्योतिताई मोरे, श्रीमंताजी गावंडे आणि सुमनताई गावंडे यांच्या संपत्ती आपण इथे सत्कार करत आहोत। अंबादाजी गावंडे हे सुद्धा कॅन्सर पीडित आहेत आणि जगदीश मोरे यांना डायबिटीज आहे, तरी अजूनपर्यंतही ते या शिवसेनेसाठी गावातला शाखा प्रमुख न होता जवानांच्या खांद्याला खांदा लावून ते शिवसेनेचं काम करत आहेत। आणि दोघांचं म्हणणं आहे, एक वेळ उद्धव साहेब आणि आदित्य साहेब शिवसेना करून जातील, पण आम्ही अखंड हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून चिंतेवर चालणारे हे लोक आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच आपण टाळ्या वाजवा। सर्वांना विनंती करतो की शिवसैनिक अपेक्षा न ठेवता कुठल्याही पदाची लाच न ठेवता येते का, नाहीतर पदासाठी या शिवसेने 3-3 जण आलेले आहेत आणि पदासाठी येत आहेत, पण अशा लोकांचा सत्कार करणं हे आपल्या शिवसेनेचं कर्तव्य आहे। म्हणून आपण अशा सांपत्तिक यांचा सत्कार केला, तसेच विठ्ठलरावजी राऊत यांचा सुद्धा सत्कार आपण करणार होतो, पण आज ते त्याच्या गावात जेव्हा दर्यापुरामध्ये शिवसेना स्थापन झाली त्याचे पहिले तालुका प्रमुख रामभाऊजी ठाकरे यांचंसुद्धा तिथे स्वागत करण्यात आलं। अशा तऱ्हेने दर्यापूर येथे कृषी भवनामध्ये आपल्यासमोर संदीप भाऊ धर्माळे आणि त्यांची पत्नी समोर आहेत।
हा एक असा कट्टर शिवसैनिक आहे की शिवसेनेचा अमरावतीला कार्यक्रम असताना परतीच्या प्रवासात त्यांचा गाडी उलटून त्यांचा हात गेला, म्हणजे त्यांना एकच हात आहे, तरीही त्यांनी शिवसेना सोडली नाही, म्हणून त्यांचा सत्कार करणे हे अवघड आहे. असे संदीप भाऊ धर्मळे आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार होत आहे. पदाधिकारी मेळाव्यात, संवाद मेळाव्यात अनेक शिवसैनिकांची तिथं गर्दी जमलेली होती. लक्षात हेच आलं की एवढ्या वेळ शिवसेना दुभंगल्यावर सुद्धा अजूनही दर्यापुरातील शिवसैनिक कायम आहे. म्हणूनच गजानन भाऊ लवटे हे अमरावती जिल्ह्यातून एकमेव आमदार निवडून येऊ शकले. पण असे शिवसेनेचे कार्यक्रम आयोजित करताना त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे विरोधी पक्ष कुठलाही विरोध करत नाहीत, पण तो कार्यक्रम फेल व्हावा व आयोजन करणारा हा कमी व्हावा किंवा त्याचं प्रस्थ कमी व्हावा याकरता स्वपक्षीय खूप मोठी ताकद लावत असतात आणि ती इथे लावल्या गेली. तरीही दर्यापुरातल्या निष्ठावान शिवसैनिकांनी हे दाखवून दिलं की आम्ही तुमच्यासारख्या थर्ड क्लास विचाराच्या लोकांच्या मागे नाही, आम्ही फक्त शिवसेना आणि शिवसेना पक्षाच्या मागे आहोत. अशा भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणं ही साधी गोष्ट नसते. वेळेवर त्याला तारेवरची कसरत करावी लागते. तो कधीकधी चुकू शकतो, पण न चुकता जर संचालन झालं असेल आणि त्याच्यावर जर दोषारोपण लागत असेल तर खरंच त्या संचालकांचे विचार त्यावेळेस काय असायला पाहिजेत. गंडाकाफा यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.